हॅलो हॅलो नमस्कार वेलकम टू अनिशाज बडबड बोली. आय नो बडबड बोलीचा व्हिडिओ यायला खूप लेट झालंय त्यासाठी सॉरी. घरामध्ये बप्पा असल्या कारणाने खूप गडबड होती त्यामुळे व्हिडिओ नाही जमलं काढायला. सो आज व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे तर यस आपल्या घरी देखील बप्पा आहे. आज बोलता बोलता 8 दिवस झाले आणि ऍक्च्युली हे खरं आहे हा. म्हणजे कळालंच नाही की 8 दिवस कुठे गेले. जेव्हा पप्पा आपल्या घरात येतात ना, म्हणजे कळतच नाही आपल्याला दिवस कसे चालले. आणि म्हणतात ना, की तोच सुखकर्ता आणि तोच विघ्नहर्ता देखील आहे. आणि हे अक्षरशः अगदी खरं आहे. म्हणजे गणपती आणायच्या आदल्याच दिवशी मम्मीची तब्येत बिघडली. गणपती आणल्यानंतर पप्पांचं ऑपरेशन होतं, त्यांची आय सर्जरी झाली. म्हणजे खूप टेन्शन होतं, की वाटलं कसं होईल बाप्पाचं सगळं. बट देवाचं सगळं अगदी व्यवस्थित झालं आणि अजूनही एकदम व्यवस्थित चालू आहे. आणि घरामध्ये एवढी गजबज आहे ना, की अक्षरशः असं वाटतं कंटाळून त्याच्या समोरच बसावं, बोलावं. खूप छान वाटतं. आणि मूर्ती मागे पण एक असं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कधीच बाप्पाची मूर्ती बुक करत नाही. आम्ही डायरेक्टली ज्या दिवशी स्थापना आहे त्या दिवशी जातो आणि आणतो. म्हणजे नशिबाची गोष्ट आहे, इमोशनल गोष्ट आहे माझ्यासाठी, की जशी हवी तशी बाप्पाची मूर्ती आपल्याला भेटते. बाप्पाच अक्षरशः आपल्या घरी येतात. महादेव, बाप्पा आणि आम्ही अगदी असं नातं आहे, की त्यांनी प्रत्येक गोष्टीत माझी साथ दिलीये. सुखा-दुःखात नेहमी मार्ग दाखवलाय. आणि मेन म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात करिअरची सुरुवात बाप्पांमुळेच झालीये. सो खूप इमोशनल मोमेंट असतं जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतात. सो येस, गणपती बाप्पा मोरया. बाकीचे व्हिडिओ नंतर. बाय बाय.